नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने मालिकेच्या म्हणजेच मंगळवार 31 मार्चच्या एपिसोडचा रिव्ह्यू आज आपण पाहत आहे. आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग झाला आहे बरं का मित्रांनो. ज्या गोष्टीची आपण सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतो ते आज झालेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या एपिसोडमध्ये दाखवले मित्रांनो की नुपूर आणि मल्हार नाटक पाहून परत येत असतात आणि येताना गाडीमध्ये ते खूप गप्पा मारत असतात. नुपूर कंटिन्यू नाटकाबद्दलच बोलत असते. ते नाटक पाहून तिला खूप आनंद झालेला असतो बरं का मित्रांनो. आणि तिचा आजचा दिवस खूप छान गेला असं ते सांगत असते. तिचा आजचा दिवस हा तिच्या विशलिस्ट मधला एक महत्वाचा दिवस होता असं ती मल्हारला सांगत असते. ती म्हणते की मला कधी वाटलंच नव्हतं की असा वीकेंड कधी माझ्या आयुष्यात येईल, पण थँक्स टू यू सर, आज तो वीकेंड आलाय आणि तोही फक्त तुमच्यामुळे. आणि नुपूर नाटकाबद्दल सगळ्या ओव्हरऑल गोष्टींबद्दल ती मल्हारला सांगत असते आणि मल्हार फक्त आणि फक्त ऐकत असतो बरं का. आणि तो मनातल्या मनातच म्हणत असतो, मिस नुपूर किती साध्या आहात तुम्ही. फक्त एक नाटक बघून कोणी इतकं आनंदी समाधानी कसं असू शकतं. सुखाची इतकी सोपी व्याख्या मला याआधी कधीच का नाही कळली, असं तो मनातल्या मनात बोलत विचारात हरवलेला असतो. आणि तेवढ्यात नुपूर त्याला म्हणते, सर कुठे हरवलात, नाटकामध्ये ना, छान नाटक होतं ते. आणि म्हणते, बरं सर मी काय म्हणते, तुम्ही ड्रायव्हर दादांना थोडी फास्ट गाडी चालवायला सांगता का, आई वाट पाहत असेल घरी, उशीर झालाय ना. आणि मल्हार मात्र त्या उलटच सांगतो. तो म्हणतो, दादा थांबवा गाडी. आणि नुपूर त्याला विचारते, सर थांबवताय कशाला. त्यावर मल्हार म्हणतो की आता आपल्या हातून एक गुन्हा घडला असता म्हणून थांबवलीये गाडी. पण नुपूरला मात्र काही कळतच नाही की मल्हार काय म्हणत असतो. ती म्हणते म्हणजे, आणि त्यावर मल्हार म्हणतो, मिस नुपूर असं नुसतं नाटक बघून घरी जाणं हा गुन्हा आहे. नाटक बघितल्यानंतर पावभाजी आणि एक एक फालुदा तर झालाच पाहिजे. तेव्हा कुठे हा वीकेंडचा नाटक सोहळा सुफळ संपूर्ण झाला असं म्हणता येईल. चला मग खाऊयात का पावभाजी. पण हे सगळं ऐकल्यानंतर नुपूरला मात्र थोडासा धक्काच बसलेला असतो बरं का मित्रांनो. म्हणजे ती थोडीशी चकित असते. तिला वाटत असतं की माझ्या या सगळ्या पर्सनल गोष्टी सरांना कसं काय माहिती आहेत. आणि ती विचारते सुद्धा की सर तुम्हाला कोणी माझ्या पर्सनल गोष्टी सांगितल्या आहेत का. आणि मल्हार मात्र थोडासा घाबरून शांतच होतो. त्यानंतर नुपूर म्हणते, मी काय विचारतेय सर, तुम्हाला माझी कुठली पर्सनल गोष्ट माहिती आहे का, म्हणून तुम्ही हे सगळं करताय का. आणि त्यावर मल्हार म्हणतो, नाही नाही मिस नुपूर, मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. मुळात मला तुमचा प्रश्नच नाही कळला. म्हणजे मी आत्ता जे काही बोललो त्याचा तुमच्या पर्सनल आयुष्याशी काही संबंध आहे का. म्हणजे मला काही लिंक लागत नाहीये, मी अगदी सहज बोललो. म्हणजे नाटक बघितल्यानंतर पावभाजी आणि फालुदा हे एकदम क्लासिक कॉम्बिनेशन आहे, मराठी माणसाचं फेवरेट, म्हणून बोललो मी. आता यात काही चुकीचं बोललोय का मी. मल्हारचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र नुपूर थोडीशी शांत होते आणि प्रश्न विचारायचे बंद करते. परंतु नुपूरला मल्हारवर थोडासाही डाऊट आलेला नसतो बरं का मित्रांनो, की त्याला तिची पर्सनल लाईफ मिळाली आहे म्हणून. त्यानंतर मल्हार म्हणतो, मग चला ना मिस नुपूर खाऊयात पावभाजी. आणि तुम्हाला खरं सांगू का मिस नुपूर, मला खरंच खूप भूक लागलीये. म्हणजे घरी पोहोचेपर्यंत पोटातले कावळे ओरडून ओरडून भरतील. आणि पावभाजीचा काय खमंग वास येतोय बघा, वातावरण बघा, ते सगळं ना अक्षरशः ओढून घेते मला. प्लीज ऍटलिस्ट माझ्या पोटातल्या कावळ्यांचा तरी विचार करा, असं म्हणून मल्हार तिला कन्व्हिन्स करत असतो पाव खायला येण्यासाठी. आणि त्यानंतर नुपूरही मान्य करते येण्यासाठी आणि ते दोघे पावभाजी खाण्यासाठी जातात. आता तिथे गेल्यानंतर मल्हार त्या पावभाजीवाल्या दादांना स्पेशल पावभाजी द्यायला सांगतात आणि म्हणतो, वाटीमध्ये थोडीशी साखर पण द्या. मग नुपूरला मात्र प्रश्न पडतो, साखर कशासाठी. आणि मल्हार म्हणतो, तुम्हाला माहित नाहीये का मिस नुपूर, गंभीर चेहरा करून पावभाजी खाल्ल्यानंतर पावभाजी खूप तिखट लागते, म्हणून तुमच्यासाठी साखर मागवलीये. हे ऐकल्यानंतर नुपूर हसायला लागते आणि मल्हार त्या दादांना सांगतो, साखर कॅन्सल करा दादा. त्यानंतर मल्हार नुपूरला म्हणतो, तुम्हाला आवडते ना पावभाजी. आणि नुपूरही म्हणते, खूप. आणि मग तेवढ्यात पावभाजी आलेली असते आणि मल्हार म्हणतो, करा मग सुरू, होऊन जाऊ दे. आणि म्हणत असतो, एक मिनिट चमचा दिला नाहीये त्यांनी. आणि नुपूर म्हणते, चमचाने कोण खातं पावभाजी. आणि मल्हार म्हणतो, मग नुपूर सांगत असते की मी सांगते तुम्हाला पावभाजी कशी खायची. पावाचा तुकडा घ्यायचा आणि हा आतला भाग आहे ना तो हाताला लागला पाहिजे. मग हा तुकडा भाजीत आतपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे संपूर्ण पावाला ती भाजी चिकटली पाहिजे. आणि हे बटर हे असं वरवर नाही ठेवायचं, ते व्यवस्थित पूर्ण भाजीमध्ये मिक्स झालं पाहिजे.
आणि मग म्हणते तेवढ्यातच म्हणते की एक महत्वाची गोष्ट तर राहिली. आणि मल्हार म्हणतो काय? मग नुपूर म्हणते पावभाजी खाताना सगळ्यात गरजेची गोष्ट काय असते माहितीये? मग मल्हार म्हणतो पाव, आणि नुपूर म्हणते नाही. मग मल्हार म्हणतो की भाजी, आणि नुपूर त्यालाही नाही म्हणते. मग तो म्हणतो बटर, आणि नुपूर म्हणते नाही सर, कांदा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. हा, कसं आहे ना, इतर वेळेस कांदा डोळ्यातून पाणी काढतो, पण इथे पावभाजी खाताना कांदा सोबत नसला तर माणसांच्या डोळ्यातून पाणी येतं. कांद्याशिवाय पावभाजीला मजाच नाहीये सर. आणि मल्हारही बरोबर म्हणतो. आणि नंतर नुपूर म्हणते की या मऊ मऊ पावभाजीवर कांदा असला ना की इज लाईक चेरी ऑन दी केक. आणि त्यानंतर नुपूर त्याला हातात पावाचा तुकडा, त्याला भाजी लावून त्यानंतर कांदा, कोथिंबीर, लिंबू असं घालून सगळं करून मस्त घास घ्यायला सांगते. आणि तो मल्हारला आवडतोही. नुपूरने पावभाजीचा घास खाल्लेला असतो आणि सांगत असते आधी ते बटर, मग मसाला, आणि नंतर तो कांद्याचा क्रंच. कमाल आहे हे सर. आणि मल्हार नुपूरकडे पाहत मनातल्या मनात म्हणत असतो हाच आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा होता मिस नुपूर. आणि नुपूर मात्र खाण्यामध्ये व्यस्त असते. ती त्याला म्हणत असते पावभाजी नुसती खायची नसती सर, तर ती अनुभवायची असते. म्हणजे कसं आहे ना, जोपर्यंत पावभाजी खाताना आपली बोटं माखत नाहीत तोपर्यंत काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे पावभाजी खाल्ल्यानंतर अगदी साबणाने हात धुवेपर्यंत आणि धुल्यानंतरही हाताला बटरचा वास राहिला याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित पावभाजी खाल्लेली आहे. त्यामुळे चमच्याने खाऊन प्लीज पावभाजीचा अपमान करू नका सर. आणि मल्हारही तिचं सगळं ऐकतो आणि ओके ओके म्हणत तिनं जसं जसं खाल्लेलं असतं तसं तसं खाऊन दाखवतो. आणि म्हणतो खरंच कमाल आहे, अशी पावभाजी मी कधीच नव्हती खाल्ली. आणि नुपूर उत्सुकतेने त्याला विचारते मग तुम्ही कशी खाता पावभाजी? आणि मल्हार सांगतो की मी आपलं डाव्या हातात पाव, उजव्या हाताने भाजी खायची चमच्याने, आणि एक पावाचा घास खायचा आणि एका हाताने भाजी खायची. त्यावर नुपूर म्हणते सर पाव आणि भाजी दे आर मेड फॉर इच अदर. तुम्ही त्याला वेगळं कसं करू शकता? हे तुम्ही पाप करताय सर, हे बरोबर नाहीये. आणि त्यावर मल्हार म्हणतो मिस नुपूर प्रत्येक गोष्टीत प्रेम शोधता ना तुम्ही? नुपूर म्हणते हे करता आलं ना सर की सगळं सोपं होतं. आणि त्यानंतर जगून घेऊया ती गोड स्वप्ने हे सॉन्ग आपल्याला ऐकवलेलं आहे. मस्त सॉन्ग आहे बरं का मित्रांनो. आणि त्यानंतर ते दोघेही पावभाजी खाऊन नंतर फालुदा खाण्यासाठी गेलेले असतात. आणि मल्हार तिकडून फालुदा घेऊन आलेला असतो आणि तो तिला विचारत असतो मिस नुपूर फालुदा खायचे काही नियम असतील तर आत्ताच सांगा. आणि नुपूर हसत हसत म्हणते मला ना तुमचा अंदाज आलाय सर, म्हणजे तुम्ही दिसता एक आणि आहात वेगळेच. आणि मल्हार घाबरून म्हणतो मिस नुपूर मी खरंच काही केलेलं नाहीये. आणि नुपूर म्हणते हो सर, वरवरून तुम्ही एक असे स्ट्रिक्ट बॉस दिसता, पण आतून ना एक खट्याळ खोडकर मुलगा आहे ज्याला सतत चेष्टा करायला आवडते. आणि म्हणते आपण फालुदा कसाही खाऊ शकतो. आणि त्यानंतर ते दोघे फालुदा खात असतात. खाताना नुपूरच्या ओठांना लागलेलं असतं फालुदा, आणि ते पाहून मल्हारला खूप हसू येतं. तो मोठमोठ्याने हसत असतो. मग नुपूर त्याला विचारते काय झालं सर? आणि मल्हार म्हणतो आय एम सॉरी. 1 मिनिट म्हणतो आणि तो मोबाईलमध्ये तिला तिचा चेहरा दाखवतो. ते पाहून नुपूरला तर लाजच वाटते बरं का. आणि ती रुमाल शोधत असते पण तिचा रुमाल गाडीत राहिलेला असतो. मग तेवढ्यात मल्हार त्याचा रुमाल तिला देतो आणि ती म्हणते धुवून परत देईल मी रुमाल. तेव्हा मल्हार म्हणतो नको नको, तुमचं काम झालं की रुमाल मला परत द्या. कारण रेवती मावशी म्हणते एकाचा रुमाल दुसऱ्याकडे राहिला की त्या दोघांमध्ये भांडणं होतात. आणि नुपूर म्हणते असं काही नाही होणार आपल्यात भांडण, मी तुम्हाला धुवून देईल. तर ते मस्त गप्पा मारत फालुदा एन्जॉय करतात. आणि मल्हार नुपूरला सोडण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. नुपूर त्याला म्हणते की थँक्यू सर, आजचा दिवस खूप छान होता. एखादा दिवस एवढा साजरा करेन असं कधीच वाटलं नव्हतं. थँक्स अगेन. आणि मल्हार म्हणतो यू आर द मोस्ट वेलकम. त्यानंतर नुपूर तिचा मोबाईल पाहते तर खूप वेळ झालेला असतो. ते अरे बराच उशीर झाला, एवढा वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि त्यावर मल्हार म्हणतो अच्छा, म्हणजे आज तुमचं लक्ष घड्याळाकडे गेलंच नाही तर? आणि नुपूरही म्हणते नाही ना सर. आणि म्हणते सर तुम्ही निघालात तरी चालेल, मी इथून जाईल घरी, बराच उशीर झालाय ना. आणि त्यावर मल्हार म्हणतो तेच, उशीर झालाय ना खूप, तुम्ही गेलात की मी निघेल. त्यानंतर नुपूर तिच्या आईला फोन लावते आणि दरवाजा उघडायला सांगते. ती म्हणते अगं फोन लावला, बेल नाही वाजवली, कारण दादा बहिणी इशू उठतील ना म्हणून फोन केला. आणि मल्हार म्हणतो मिस नुपूर आईंची तर झोपमोड झालीच ना पण. आणि नुपूर म्हणते मी घरी आल्याशिवाय ती झोपणार नाही याची खात्री आहे मला. आणि तेवढ्यातच तिची आई तिथे आलेली असते. आणि मल्हारही म्हणतो अरे खात्री बरोबर होती तुमची. आणि त्यानंतर मल्हार निघतो. नंतर नुपूर तिच्या आईजवळ आलेली असते आणि ती म्हणत असते सॉरी आई, अगं नाटक संपल्यावर मी घरीच येणार होते
पण सर मला खायला घेऊन गेले, त्यांना भूक लागली होती ना, आणि मग मला त्यांना नाही म्हणताही नाही आलं. रामनवमीची सगळी कामं राहिली असतील ना, पण तू टेन्शन नको घेऊ. उद्या मी सुट्टी घेतलीये, त्यामुळे जी काही तुझी कामं असतील ना, त्या सगळ्या कामांना मी उद्या तुझी मदत करेल. साफसफाईपासून पूजेच्या बैठकीपर्यंत सगळी मदत मी तुला करेल. नुपूर एकटी मात्र बडबडत असते, परंतु तिच्या आईचं लक्ष फक्त नुपूरच्या चेहऱ्याकडे असतं, तिच्या आनंदाकडे असतं. कारण नुपूरला तिने एवढा आनंदी कधीच पाहिलेलं नसतं, आणि तिला आनंदी पाहून तिची आई खुश झालेली असते. आणि नुपूर तिला विचारते, काय झालं ग, अशी का हसत बघतेस माझ्याकडे? तेव्हा तिची आई तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात कुरवाळत म्हणते, खूप दिवसांनी परत आलाय हा चेहऱ्यावरचा आनंद. त्यानंतर नुपूर तिला म्हणते, खरं सांगू आई, मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात पुन्हा असा आनंद येईल. त्यानंतर तिची आई म्हणते, नुपूर, कधीतरी आपल्या अपेक्षांपलीकडचं जगून बघावं बाळा, छान वाटतं आणि त्याच्यात काहीच गैर नाहीये बरं का. आणि मग नुपूर तिच्या आईला मिठी मारते आणि आनंदाने घरात जाते. पण मीना मात्र खिडकीतून सगळं बघत असते बरं का मित्रांनो. आता ही गोष्ट ती तायडीला सांगणार हे तर नक्की. नंतर मीना ही रूम मध्ये येते आणि स्वतःशीच बडबडत असते, बाई 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 बाई, काय होतं हे? सागरिका मॅडमचा भाऊ आणि नुपूर एकत्र? सागरिका मॅडमला सांगायला पाहिजे, सांगतेच असं म्हणतच असते. तेवढ्यात तिचा नवरा जागी होतो आणि म्हणतो, ए मीना, काय चाललंय? लहान लेकरांच्या वरचं आहे या बाईचं. काय एकटी एकटी बडबडतेस? हे बघ, सकाळी मला लवकर जायचंय, त्यामुळे तुझं जे काही पुटपुट नाही ते बंद कर आणि झोप आता. त्यानंतर मीना म्हणते, हो हो, झोपा झोपा, तुम्ही झोपा आता, मीही झोपते. तर ती तोंडावरून पांघरून घेऊन झोपण्याचं नाटक करते, परंतु झोपलेली नसते. ती सागरिकाला फोन लावते. तिकडे सागरिका फोन मात्र उचलते, परंतु फोनवर मीना आहे म्हटल्यानंतर ती म्हणते, तू जरा बावळटेस का ग? कधी फोन करायचा कळत नाही का तुला? ही वेळ आहे का फोन करण्याची? मला झोप डिस्टर्ब झालेली आवडत नाही, आता ठेव फोन. असं अवेळी मला फोन नाही करायचा, ठेव फोन असं म्हणते आणि फोन ठेवून देते. नुपूर मात्र इकडे हॅलो हॅलो म्हणत असते. मीना म्हणते, काही बाई आहे, नेहमी असंच करते, असा फोन ठेवून देते आणि काही झालं की मग माझी चूक काढते. काय करू मी आता? स्वतःशीच बडबडत असते की मीना, यावेळेस तुला काहीतरी शहाणपणा करावा लागेल आता. स्वतःशीच म्हणते की मीना, काय काय घडलं ना ते मॅडमला मेसेज करून ठेव, आणि जे काही घडलं ते सगळं मेसेजमध्ये रेकॉर्ड करून ठेवते. आणि त्यामध्ये ती सगळं सांगते की तुमचा भाऊ इकडे आला होता, नुपूर आणि ते एकत्र होते दोघं, असं सगळं, आणि मेसेज सेंड करून ठेवते. इकडे नुपूर चंद्राकडे एकटक बघत बसलेली असते आणि तिला तिची ती डायरी आठवत असते, त्याच्यामध्ये लिहिलेले शब्द आठवत असतात. आता नुपूर चंद्राकडे पाहून बोलत असते, म्हणते, वेदांत, आहेस का रे तू तिथे? बघतोयस का मला? सगळं किती विचित्र आहे रे. म्हणजे मला तुझ्या बरोबर कसा दिवस घालवायचा होता हे मी लिहून ठेवलं होतं, आणि आज सगळं तसंच घडलं. संध्याकाळचं नाटक, मग घरी येताना पावभाजी, त्यानंतर फालुदा. फक्त या सगळ्यात तू माझ्यासोबत नव्हतास वेदांत. वेदांत, मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार, पण आजचा प्रत्येक क्षण मला समाधान देऊन गेला. पण तरी सुद्धा काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय रे. कळत नाहीये मला कसं रिॲक्ट करायचं. सांग ना वेदांत, काही चुकलंय का माझं? सांग ना, असं ती म्हणत असते आणि स्वतःशीच म्हणजे चंद्राकडे पाहून बोलत असते. आणि इकडे मल्हार सुद्धा चंद्राकडे पाहत असताना दिसतोय बरं का मित्रांनो, आणि तोही चंद्राकडे पाहून स्वतःशीच बोलत असतो. तो म्हणतो, मिस नुपूर, मला माहितीये तुम्ही आता काय विचार करत असाल. कदाचित थोडं तुम्हाला गिल्टही आलं असेल, पण मिस नुपूर, तुम्ही चुकला नाही आहात. हा आनंद तुम्ही डिझर्व करता. आणि त्याला नुपूर बोललेलं सगळं आठवत असतं. आजच्या दिवसाचे गोड क्षण संपूर्ण त्याला आठवत असतात. मल्हार म्हणत असतो की आज मी तुमच्या मनाचा एक बंद कप्पा उघडलाय. आता असाच एक एक आनंद देत मी तुम्हाला तुमच्या कोशातून बाहेर काढेल, आणि या प्रायश्चित्ताबरोबर माझ्याही मनावरचं ओझं हलकं होत राहील. आणि तिच्या डायरीमधलं जे स्वप्न आज त्याने पूर्ण करून दाखवलं त्याच्यावर तो टिक करतो. आणि ते दोघंही चंद्राकडे पाहत असतात. आणि इथेच आजचा भाग आपल्याला संपलेला दाखवलेला आहे बरं का मित्रांनो. आणि उद्याच्या भागामध्ये मल्हार नुपूरच्या घरी तिला कामामध्ये मदत करण्यासाठी गेलेला दिसतोय, आणि तिथे त्यांच्या रोमॅन्टिक सीनही दाखवलेले आहेत बरं का. आणि तिकडे तिच्या घरी तायडी गेलेली सुद्धा दिसते, आणि ती म्हणत असते, मल्हार जर 4 पावले पुढे आला तर तू 10 पावले मागे जायचं, असं म्हणून तिला धमकवत असते. आणि इथेच हा एपिसोड संपलेला दिसतोय. उद्याचा एपिसोडही खूपच छान दाखवलेला आहे बरं का मित्रांनो. काहीतरी ट्विस्ट नक्कीच येणार. तायडीचा चेहरा मल्हारच्या समोर खरंच येईल का हे पाहणं खूपच रंजक राहणार आहे. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि हा एपिसोड कसा वाटला, या एपिसोडचा माझा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.